Cancer Healer Center, a new beginning. कामांना स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला की नाही? मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहात दिली नाही. मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक. सत्ताधाऱ्यांचं अनिल परब विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. छत्रपती संभाजी महाराजांची तुलना करण्याइतकी परबांची लायकी आहे का? दरेकर आक्रमक. अनिल परबांनी माफी मागावी. परबांचा कोण छळ करणार? त्यांची करणी तशी भरणी. नितेश राणेंची टीका. मी कुणाचाही अपमान न केल्यानं माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. अनिल परब यांच्याकडून स्पष्ट. तर सभागृहातील एका सदस्यानं कुत्र्याचं नाव शंभू ठेवलं. त्याची आधी माफी घ्या. परब यांची मागणी. औरंगजेबाची कबर जेसीबीनं खोदून काढा. महापुरुषांवर बेताल वक्तव्यानंतर उदयनराजे भोसले आक्रमक. विकृत लोकांची जमात थांबवण्यासाठी नसबंदी केली पाहिजे. करणाऱ्यांना 10 वर्षाची शिक्षा झाली पाहिजे. उदयनराजेंची मागणी. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची 1.5 तास भेट. धनंजय मुंडेंची प्रकृती ठीक नसल्यानं पंकजा मुंडे भेटायला गेल्याची कार्यालयाची माहिती. जालन्यातील कैलास बोराडेला चटके दिल्याच्या प्रकरणाला नवं वळण. बोराडे मद्यधुंद अवस्थेमध्ये मंदिरात गेल्याचा व्हिडिओ जरांगेंनी दाखवला. तो व्हिडिओ माझा, प्रसाद म्हणून दारू प्यायलो. बोराडेचा अजब दावा. सुरेश धस पण आकाश निघाले. मुंडेंचं नेतृत्व बीडमधून संपून स्वतःचं वर्चस्व टिकून ठेवण्याची धसांची लढाई होती. खोक्या भोसले प्रकरणावरून तृप्ती देसाईंची टीका. अजय अशर शिंदेंच्या पैशांचे व्यवहार ठेवणारा माणूस. अजय अशर देश सोडून पळाल्याची माहिती. अशरसह त्याच्या आकांवर ईडी कारवाई करणार का? संजय राऊतांचा सवाल. मित्रच्या अध्यक्षपदावरून उपमुख्यमंत्री शिंदेंचे निकटवर्तीय अजय अशर यांची उचल मागणी. प्रवीणसिंह परदेशी मुख्य कार्यकारी तर वळसे पाटील, राणा जगजितसिंह पाटील, राजेश क्षीरसागर उपाध्यक्षपदी. प्रीपेड मीटर नाही, स्मार्ट मीटर लावणार. स्मार्ट मीटर लावणाऱ्यांना दिवसाच्या विजेमध्ये 10% सूट देणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. सांगली जिल्हा बँकेच्या अनुषंगानं सदाभाऊ खोतांची विधान परिषदेमध्ये लक्षवेधी. बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार. तात्काळ प्रशासक नेमा. खोतांची मागणी. भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीची निवृत्ती मागे. फिफा आंतरराष्ट्रीय विंडोसाठी भारतीय संघात पुन्हा खेळणार. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची माहिती. Cancer Healer Center, a new beginning.